राजकारण्यांमध्ये एक अतिशय समजूतदार व्यक्ती म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे बघितलं जातं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार कशा पद्धतीने पाडलं याची चीड जनतेच्या मनामध्ये आहे। तर भारतीय जनता पक्ष 2 वर्ष शांत बसला असतं तर अधिक प्रमाणात त्यांना सकारात्मक यश मिळालं असतं। मात्र या फोडाफोडीच्या राजकारणाने आणि उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याच्या नादामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होतोय हे अजूनही त्यांच्या लक्षात येत नाही। भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये आणि मोदी अमित शहा यांचं सरकार देशामध्ये, तर राज्यात आणि देशामध्ये दोन्ही भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे। कोणाला किती आरक्षण द्यायचं हे त्यांच्या हातात आहे। मोदी है तो मुमकिन है असं बोलता मराठा आरक्षण का देत नाही? आम्ही सरकारमध्ये नाहीत पण आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ठाकरेंची याच भूमिकेमुळे आज भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा अडचणीत यावं लागलेलं आहे। बरेच असे पदाधिकारी मराठा मूक मोर्चामध्ये आज मातोश्री या ठिकाणी धडकले आणि याच आंदोलनाच्या वेळी ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि मोदी जो निर्णय घेतील त्याला आमचा जाहीर पाठिंबा असेल असं वक्तव्य केलं। माझे सर्व खासदार सुद्धा मी त्यांच्या सोबत येतो हे सुद्धा त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे। म्हणजे ठाकरेंचा पाठिंबा हा त्यांनी आज उघड केलेला आहे। मात्र याच आंदोलनाच्या वेळी एबीपी माझाच्या पत्रकारांनी लक्ष हेरले ते एका भारतीय पदाधिकाऱ्याचं। बीजेपीचे पदाधिकारी तोंड लपवत अक्षरशः पळत होते। या ठिकाणी मराठा मोर्चाच्या नावाखाली आपली पोळी भाजू बागत होते की काय असा प्रश्न विचारला जातोय। जरांगे पाटलांनाही माहीत नव्हतं की मुंबईत आत मोर्चा आहे। आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा। धन्यवाद।